सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। यापुढे राज्यातील सर्व कार्यक्रम संयुक्त होणार। मनसेना युतीवर राऊतांचं भाष्य तर दोनही बंधू शंकराचे डोळे असल्याचं नांदगावकरांचं वक्तव्य। नाशिक सारख्या परिस्थितीमुळेच नेपाळमध्ये लोक रस्त्यावर मोर्चावेळी राऊतांची टीका तर नागावकरांकडून नाशिकच्या अवस्थेवर बोट। 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित तर पुण्यात सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद। रोह्यातील कार्यक्रम पत्रिकेतून भरत गोगावले यांचं नाव वगळलं। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षाचा नवा अंक। पत्रिकेवर केवळ भाजप आणि राष्ट्रवादीची नावं। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ धनंजय मुंडेंकडून भेट। सांत्वन करताना भुजबळांचे डोळे पाणावले। कुटुंबाला धीर देत सर्वोपरी मदतीचं आश्वासन। भुजबळांचे मराठा समाजातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांसह धोरणांना सवाल। 10% आरक्षण, EWS आरक्षण नकोच का? ओबीसीतून समावेश हवा का? भुजबळांनी भूमिका स्पष्ट करण्याचं दिलं आवाहन। गृहमंत्री फडणवीसांनी वेश पालटून गुन्हेगारीने भेटलेल्या नाशिकमध्ये यावं। मनसे तसे शिवसेनेच्या जनाक्रोश मोर्चावेळी संजय राऊतांचा हल्लाबोल। भ्रष्टाचार, कोळता गँग, ड्रग्ज विरोधात प्रात्यक्षिक साथ आहे। मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून शिंदे आणि ठाकरेंची सेना आमने सामने। वर्क ऑर्डर आमचीच असल्याचा दोनही पक्षांचा दावा। पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल। सोलापूरच्या कुरडू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीर तहसीलदारांचा अहवाल। गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला। 2026 पर्यंत खननाला परवानगी असल्याचा दावा। माधुरी हत्येची घरवापसी लांबणीवर। सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे। घरवापसीच्या दृष्टीने माधुरीचं पहिलं पाऊल पडलं, मठाधिपतींचा विश्वास। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।